गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. सकाळ झालेली आहे, सकाळची वेळ आहे आणि मी आता टाकते चहा. त्याच्यात आलं किसून टाकलेलं आहे. त्याच्यात चहा पावडर टाकते. मी शुगर फ्री चहा पिते. तर बघा, असं आलं आणि चहा पावडर उकळू घेतली आहे मस्तपैकी. आणि आता इथे माझे मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी 2 कप तयार केले आहे. आणि हा चहा आता आम्ही ओतून घेत आहोत. तर हे पहा, चहा तयार झाले. या प्यायला चहा. नवीन दिवसाला नवीन सुरुवात, काहीतरी वेगळं करण्याची हा दिवस. तर चहा आम्ही आता पित आहोत. मी हे मूग मोड करायला ठेवले होते. बघा कसे मोड आलेले आहे, छान झाले आहेत मोड. बघा, छोटे छोटे मोड यायचे राहिलेत अजून. असे प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्येच ठेवले होते साध्या. इकडे कणिक मळून घेतली आहे. सकाळची गडबडच असते. इकडे वालाची शेंग निवडून घेतली होती रात्रीच. गाजर धुवून घेतले आहे. मला गाजराची कोशिंबीर करायची आहे. तर इकडे मी कढई ठेवली आहे. आता आपल्याला करायची आहे वालाची शेंग. तर मी कढई ठेवली, ते तेल टाकलेलं आहे. रोज भाजीचा काय प्रश्न असतोच. प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. त्याला ही भाजी आवडते, त्याला ती भाजी आवडते. तर मोहरी टाकली आहे फोडणीला. तुमच्या घरी तसंच होतं का आवडीनिवडीवरनं, ते सांगा. त्यात कढीपत्ता टाकला आहे. मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकला आहे. मोहरी तडतडली की दाताखाली आली की छान चव लागते. चांगली तडतडू द्यायची. हळद टाकली आहे. त्यात वालाची शेंग टाकली. वालाची शेंग टाकल्यानंतर त्या तेलामध्ये आणि हळदीमध्ये आपण ती वालाची शेंग आहे ना, चांगली अशी फ्राय होऊन द्यायची. त्यामुळं वालाच्या शेंगेला छान असं ते क्रिस्पी होऊन थोडीशी चव छान येते. असे फ्राय करून घ्यायचं मस्त. माझी ही पद्धत आहे, तुम्ही कसं करता मला माहीत नाही. तर याच्यात थोडीशी बेडगी मिरची तिखट टाकलं आहे. कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि लाल तिखट टाकलेलं आहे. मीठ टाकलं आहे चवीनुसार. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही चवीनुसार मीठ यूज करू शकता. आणि ते चांगलं फ्राय करून घ्यायचे भाजी. सगळं मिक्स झालं पाहिजे छान. ते तिखट, मीठ, कांदा लसूण मसाला हे सगळं छान प्रकारे हे करायचं आणि त्याच्यात पाणी टाकून शिजवायचं. ते झाकण ठेवून शिजवायला ठेवायचं 5 ते 10 मिनटं. इकडं मी कणिक मळलेली होती, त्याच्यात पोळ्या करायला सुरुवात केली आहे. पोळ्या करतीये. इकडे भाजी शिजून झालेली आहे. पोळ्या करता करता इकडे हे केलं, शिजून झाकण ठेवलं होतं. छान शिजली गेलेली आहे. दाबून बघायची शेंग शिजली की नाही. त्यात कोथिंबीर टाकली आहे. बघा, मस्तच टेक्स्चर आलेलं आहे. मस्त झालेली आहे भाजी. चवीला पण. पोळ्या पण झाल्यात माझ्या तयार. ही सकाळची माझी रुटीनची कामं असतात. पोळी भाजी. हे बघा, पोळ्या भाजी तयार आहे. मी गाजर दाखवले होते. गाजराची कोशिंबीर देखील माझी तयार आहे. गाजर हे बहुगुणी आहे. त्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवेलच. मीठ टाकलं आहे आणि ही कोशिंबीर खूप छान लागते चवीला. कशी करायची मी तुम्हाला रेसिपी जरूर दाखवत. त्यात कोथिंबीर टाकली आहे.
पोळी भाजी आणि गाजराची कोशिंबीर असा आजचा माझा मेनू आहे. गाजर किसून घेतले होते बारीक चांगले. इकडे देवपूजा झालेली आहे. दिवा लावला. देवाचं दर्शन सकाळी सकाळी मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं आणि मन ताजेतवाने होतं देवाकडं. देवाच्या तिथे बसल्यानं. इकडं माझी गॅलरीत बघा तुळशीला पाणी टाकलं. तुळशीला बघा कसं हे आलेले आहे. रांगोळी मी रेडीमेड ठेवलेली आहे, परमनंटली तिथे ठेवते. कधी स्वच्छ करताना ठेवते काढून. हे इन्सुलिनचं झाड आहे. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी एम्प्टी स्टमक हे इन्सुलिनचं एक पान खाल्लं तर शुगर लेवल कमी होते असे म्हणतात. याला इन्सुलिन प्लांट असे म्हणतात. हा माझ्या गॅलरीतून निसर्ग सौंदर्य दिसते बघा, किती छान छान हिरवेगार मस्त सकाळच्या वाइब्स. तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट्स करा.